बहुमत हे चंचल असतं असं सूचक विधान संजय राऊतांनी केलंय। मुंबईच्या महापौर पदाबाबत राऊतांनी हे वक्तव्य केलं। बहुमत चंचल असतं, एकजूट असतं, तर बहुमत हे चंचल नसतं, ते एकजूट असतं असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना। 4चा फरक आहे, 4चा। एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला, प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त 4चंच बहुमत मिळालं आहे। आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं। ते इथून तिथे, तिथून इथे कधी सरकू शकतं। हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे, एवढंच सांगतो। संजय राऊत, बहुमत कधीच चंचल नसतं, बहुमत हे एकजूट असतं। चंचल काय आहेत तर तुमच्या भूमिका चंचल आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका बदलतायत, ज्या पद्धतीने तुम्ही वागतायत, त्या भूमिका चंचल आहेत, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। बहुमत मजबूत असतं, ते कधीही चंचल नसतं। आणि या मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार। आणि तुमच्या चंचल भूमिकेमुळे कधी तुम्ही शरद पवारांना धोका दिला, कधी तुम्ही काँग्रेसला धोका दिला। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस वेगळी लढली। आता खासदारकीसाठी तुम्ही स्वतः चंचल झालात, पण राज्यसभेची खासदारकी देखील तुम्ही कितीही चंचलपणा केला तरी तुम्हाला मिळणार नाही।